आज पण चाललोय बाहेर. कुठं चाललोय, काय करायला चाललोय हे तुम्हाला नक्की कळेल. स्टेज ट्यून राहावा, नक्की कळेल. चलो. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आमचे नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ दाखवतो. चला बॅग भरून रेडी आहे. चलो. नाश्ता वगैरे काहीच केलं नाही, सगळं बाहेरच करणार आहे आम्ही. तुम्हाला सगळं दाखवतो. स्टेज ट्यून राहावा व्हिडिओला नक्की. आणि कोण कोण जाणार आहे हेही तुम्हाला पुढं दाखवतोच. आणि एंड तोही बघा. इथे ना आमची गाडी आलेली होती, तर आमचा अचानक प्लॅन ठरला की वॉटर पार्कला जायचं. प्लॅन तर ठरवला ह्यांनी, पण ह्यांनी गायबच झाले. मग नाही तर आमची गाडी तशी मस्ती चालू होती. हे बघा कशी मस्ती. क्या चाहिए? क्या चाहिए? पब्लिक आमच्या सोबत आहे सरस. तर योग तुम्हाला 2 शब्द म्हणून दाखवेल. शांततेने ऐकून घ्यावे. ह्यांना अचानक ठरलं, काम आलं. मग हे गेले बाहेर. हे म्हणले की तुम्ही पुढं जावा, मी मागून येतो. मग हे ना मागून अनेक गाडी घेऊन येत होते. तर आम्ही चाललो होतो. मग चाललं गाडीत तर आमची की मस्ती होत होती की नाही बोलायला कामच नको. पोरं आम्ही सगळे बारके वगैरे सगळेच मस्ती करत होते इथं. दोन शब्द बोलणार आहे सरस. खूप छान वॉटर पार्क आहे. बाकीचं पण पाहिजे असलं तर खालच्या लिंकवर दाबून बघा शकता. किती आले आणि इंटरनेट चालू नाही. खूप गर्दी आहे. तिथं फेल आले. तुम्हाला फिरायचं असलं तर गाडी घ्यायची, इथं नाही लावायची इथं आणि सबस्क्राईब करा. यावंच लागतंय. समर्थ मॅजिक वॉटर पार्क इथे आहे ना. आम्ही आमच्या घरापासून जवळ इथं शिराळा असलेल्या गावात समर्थ मॅजिक वॉटर पार्कमध्ये आलेलो होतं. तर इथे येताच आमची एंट्री चालू झाली. आणि आतमध्ये इथं सुरुवातीला आम्ही थोडे एंट्रीला फोटोज वगैरे काढून घेतले आणि गाड्या पार्किंगमध्ये लॉन केल्या. आणि इथं पोरांचं जेव्हा वॉटर पार्क म्हटल्यावर पोरं काय खुशी नाही. इथं तर अनुजनं तर आम्हाला मागच घेतलं होतं रोज बाबांना, म्हणून बाबांनी मनाव घेतलं होतं. मग इथं दादा आमचे तिकीट काढत होते का, तर हे आले नव्हते म्हणून दादा सगळ्यांचे तिकीट काढत होते. तर इथं तिकीट ना मोठ्यांना काहीतरी 800 रुपये आहे आणि लहान मुलांना म्हणजे अनुजला आणि माहीला तर 200 रुपयेच तिकीट होतं. तर तिकीट पण जास्त नव्हतं. नाश्ता वगैरे होता, पण नाश्ता आम्ही काय झालं, आम्हाला वेळ झालेला त्यामुळे आम्ही नाश्ता स्किपच केला. आणि इथं तिकीट काढून झाल्यानंतर सगळ्यांनी हाताला स्टिकर लावून घेतले. आणि पुढे जाऊन इथं बॅगा वगैरे चेकिंग करून घेतल्या. आणि बॅग चेकिंग करून झाल्यानंतर कुणाला कॉस्ट्यूम वगैरे घ्यायचं होतं त्यांनी कॉस्ट्यूम वगैरे घेतला. आणि ते सगळ्यांनी कपडे चेंज करून लगेच नाही तर चालूच झालं की वॉटर पार्क म्हणलं का पटपट सगळ्यांनी कपडे बदलले आणि इथं वॉटर पार्कची मजा घ्यायची चालू होती. तर इतकं सुंदर होतं ना इथं की बोलायला कामच नको. इतकं सुंदर होतं. सगळ्यांनी फुल डेचा मजा घेतली होती. तेवढ्यात ना ह्यांची एंट्री झाली होती का, तर ह्यांचं आम्ही आधीच तिकीट काढून ठेवलेलं होतं. मग ते आणि तेवढ्यात ना ह्यांच्या ओळखीचे पण होते. आम्ही गेलो त्याच दिवशी इथे ना DJ सानिया पण आलेली होती. तर तिचं DJचं ऑपरेशन चालू होतं. इथं ना आम्ही ते बाकीच्या राईड्स करून झाल्यावर इथं समुद्राच्या राईड्ससाठी आलो. आणि त्याची मजा घेऊन झाल्यावर लगेच इथं आम्ही ना जेवणाचाही त्यांचा टाईम झाला. मग आम्ही ना जेवणासाठी गेलो. तर इथलं जेवण ही इतकं सुंदर होतं की बोलायला कामच नको. काय तर पैसा वसूलच झाला आमचा पूर्ण. इथं जेवणाचं पण खूप म्हणजे खूपच छान जेवण होतं. मग सगळ्यांनी मिळून नाही तर आम्ही जेवणही करून घेतलं. आणि इथं बघू शकता किती छान जेवण आहे. जेवणामध्ये भात, पुरी, स्वीट
आणि परत गेलो आम्ही दुसऱ्या राईड्ससाठी. इथं धबधब्याची पण राईड्स होते, भरपूर राईड्स होत्या. त्या पूर्ण प्रत्येक राईड्सला आम्ही आणि आमच्या पोरांनी खूप मजा घेतली. आणि परत शेवट येताना इथं आईस्क्रीमसुद्धा होतं. मग आईस्क्रीमचाही आम्ही भोग घेतला आणि निघालो घरी येण्यासाठी. तिथं बघू शकता पूर्ण वॉटर पार्कचं व्ह्यू किती भारी आहे. पूर्ण पोरं तर इतकी खुश झाली की. आणि तुम्ही इथे कुठे आसपास असेल तर नक्की ह्या वॉटर पार्कला व्हिजिट करा, का तर इतकं सुंदर आहे ना हे सर्व. तुम्हाला हा आपला ब्लॉग कसा वाटला हा नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि तसेच ना लाईक कमेंट्स करायलाही विसरू नका. सो बाय बाय. तिला माझ्या गाडीवर